नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शहरामध्ये बेशिस्तपणे दुचाकी चालवणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिसांची वाहन जप्तीची मोहीम आता त्यांनी हाती घेतली आहे। ठिकठिकाणी नाकाबंदी करून ट्रिपल सीट दुचाकी स्वारांना अडवून त्यांची वाहनं ताब्यात घेण्यात येत आहेत। जोपर्यंत कागदपत्रांची पूर्तता केली जाणार नाही तोपर्यंत वाहन मूळ मालकांना परत दिले जाणार नसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आता चालू झालेली आहे। बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघातांचं प्रमाण वाढत आहे। प्रामुख्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून नियमांचं उल्लंघन करीत दुचाकी दामटल्या जातात। ट्रिपल सीट प्रवास, विरुद्ध दिशेने वाहन चालवणं, कर्णकर्कश हॉर्न वाजवणं अशा रीतीने वाहतूक नियमांचं उल्लंघन अगदी सर्रासपणे केलं जाते। त्या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये पोलिसांनी ही कारवाई हाती घेतलेली आहे। मुलांचे लाड पुरवण्यासाठी पालकांकडून मुलांना दुचाकी हातात दिली जाते। प्रत्यक्षामध्ये मात्र मुलांकडून वाहतुकीचे नियम भंग करीत वाहनं दामटली जात आहेत। त्यामुळे पोलिसांकडून थेट वाहन जप्तीची मोहीम हाती घेण्यात आली। ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांना सावधान, तुम्ही कारवाईच्या जाळ्यामध्ये अडकल्यास किमान 3 महिने तुमचं वाहन तरी तुम्हाला माघारी मिळणार नाही। वाहन जर तुम्हाला परत हवं असल्यास वयाचा पुरावा, इन्शुरन्स, RTO पासिंग, RTO कडील NOC, पालकांचा कबुलीनामा यासह विविध कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय दुचाकी मूळ मालकाला पुन्हा परत दिली जाणार नाही। त्यामुळे पालकांनो काळजी घ्या। मुलांना वाहन परवाना असल्याशिवाय दुचाकी ताब्यामध्ये देऊ नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। बेशिस्त दुचाकी स्वारांविरुद्ध वाहन जप्तीची कारवाई हातात घेण्यात आली। अपघातांचं प्रमाण कमी व्हावं, वाहतूक नियमांचं पालन करण्याची मानसिकता निर्माण व्हावी या दृष्टीने मोहीम हाती घेण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने दुचाकी स्वारांवरती ट्रिपल सीट वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते असं पुणे शहर सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी माहिती दिलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रिपल सीट बाईक चालवत असाल तर आता जरा सावधान, कारण तुमची दुचाकी ही पोलिसांकडून जप्त केली जाऊ शकते। तर मग मित्रांनो, पुणे पोलिसांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।